नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दाखवतोय आजीच्या काळातील खरवस सोपी रेसिपी। हा खरवस चुकला तर कारण फक्त एकच पद्धत माहिती नाही म्हणून। तर खरवस कसं बनवायचं ते आज आपण पाहून घेऊयात। खरवसाचं पहिल्या दिवसाचं दूध असेल तर त्याच्या एवढं त्याच्यामध्ये पाणी मावतं आणि दुसऱ्या दिवसाचं असेल तर त्याच्यापेक्षा थोडं कमी मावतं। त्याच्या एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण फेटून घ्यायचं आहे। त्यामध्ये त्याच्या एवढं साखर टाकून घ्यायची आहे। साखर नंतर त्यामध्ये थोडेसे आपण वेलची पूड टाकू शकतो। तर पूर्णपणे साखर वितळेल एवढेपर्यंत ते हलवून घ्यायचं आहे आणि पाहून घ्यायचं आहे की साखर वितळलं आहे का नाही नीट व्यवस्थित। ते आधीच गाळून घेतल्यामुळं गाळलं नाही तर एका ठिकाणी पाणी ठेवायचं आहे। कुकरमध्ये किंवा कढईत पातेल्यात कढई ठेवू शकता। त्याच्यावर एक ताट बसेल अशा आकाराचा खाली भांडं ठेवा। त्यामध्ये थोडंसं वेलदोडं बारीक करून त्या दुधामध्ये आता टाकून घेणार आहोत। पूर्णपणे वेलदोडे बारीक होत नसते म्हणून आपण ते थोडं साखर टाकून बारीक करून घेऊ आणि पूर्णपणे ते दुधामध्ये फेटून घेऊ। तर ते दूध आता आपण एका ताटात किंवा तुम्ही कुकरचं भांडं घेतलं असेल तर त्यामध्ये टाकू शकता आणि ते पाण्याच्या वरती म्हणजे कुकरमध्ये झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटासाठी सेट होण्यासाठी थांबायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवून थांबायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपण पाहायचं आहे ते एकदम सेट झालेलं असेल। मग ते चाकूनं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे की शिजलं की नाही। ते पूर्णपणे शिजलं असेल तर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर खरवसची रेसिपी ही अगदी सोपी असून अजिबात बिघडणार नाही। पाणी जास्त ओतू नका त्यामुळे बिघडून जाईल, पाणी वर येईल। तर व्यवस्थित केल्यानंतर पाणी अजिबात राहणार नाही आणि वड्या ह्या व्यवस्थित पाडलेल्या आहेत। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। पहा वड्या एकदम मऊसूत तयार आहेत खरवसच्या वड्या। नमस्कार।